नमस्कार. तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. डिलिव्हरीची डेट जवळ आली, बाळाचे येण्याचे दिवस जसे जसे जवळ येत जातात, आपली गडबड धावपळ सुरू होते. हो की नाही? त्यातच एक मोठा प्रश्न असतो, बाळाचं नाव काय ठेवायचं? मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं? मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं? नाव कसं अगदी युनिक असायला हवं. आजच्या जमान्यातलं मॉडर्नही असायला हवं आणि त्याला छान अर्थही असावा. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला, जर तुम्हाला कन्यारत्न झाले, एक गोंडशी परी जर तुमच्या घरी आली, तर तिचं नाव तुम्ही काय ठेवू शकता ते सुचवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूयात. पहिलं नाव आहे सान्वी. सान्वी या नावाचा अर्थ होतो लक्ष्मी देवी. दुसरं नाव आहे अवनी. अवनी या नावाचा अर्थ होतो पृथ्वी किंवा निसर्ग. तिसरं नाव आहे मायरा. मायरा या नावाचा अर्थ होतो प्रिय किंवा वंदनीय. चौथं नाव आहे इरा. इरा या नावाचा अर्थ होतो जागरूक, निष्ठावान. पाचवं नाव आहे अनया. अनया नावाचा अर्थ होतो काळजी करणारी, सहानुभूतीशील. सहावं नाव आहे वेदिका. वेदिका या नावाचा अर्थ होतो जागरूकता. सातवं नाव आहे आर्या. आर्या या नावाचा अर्थ होतो शुद्ध. आठवं नाव आहे कियारा. कियारा या नावाचा अर्थ होतो प्रकाश. नववं नाव आहे आर्ना. आर्ना या नावाचा अर्थ होतो सागर किंवा लाट. 10वं नाव आहे श्रेया. श्रेया या नावाचा अर्थ होतो समृद्ध, प्रतिभावान. 11वं नाव आहे विहा. विहा या नावाचा अर्थ होतो स्वर्ग. 12वं नाव आहे मिथिला. मिथिला या नावाचा अर्थ होतो सीता, जनक राजांची कन्या. 13वं नाव आहे निया. निया या नावाचा अर्थ होतो तेज. 14वं नाव आहे रुही. रुही या नावाचा अर्थ होतो आत्मा. 15वं नाव आहे वन्या. वन्या या नावाचा अर्थ होतो ईश्वराची कृपा. तुम्हाला या सुचवलेल्या नावांपैकी कोणते नाव जास्त आवडले नक्की कळवा. तसेच तुमच्याकडे अजूनही काही छान नावे असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच जर तुमच्या काही सूचना असतील तर त्याही कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.